त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणेपासून पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट आणि तुळजापूर या ठिकाणांची संपूर्ण माहिती। ही आमची 3 दिवस 2 रात्रीची ट्रिप राहणार आहे। सर्वप्रथम पुण्याहून पंढरपूरमध्ये आल्यावर पहिल्या रात्री मुक्काम कुठं करायचा। पंढरपूरमध्ये गजानन महाराज संस्थान शेगाव येथील इथे मठ आहे, भक्त निवास पण म्हटलं जाईल। आम्ही इथे रूम केलेली आहे। वेगळे वेगळे चार्जेस वेगळ्या वेगळ्या रूमनुसार आहेत। नॉर्मली 1 तासाची वेटिंग राहते, त्याच्यानंतर तुम्हाला इथे रूम मिळेल। इथं तुम्हाला एक रूम बुक करताना एक तुमच्या 4 व्हीलर 2 व्हीलरची पाससुद्धा मिळेल। ते इथं दाखवल्यावर तुम्ही या प्रशस्त पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क करू शकता आणि देन इथनं एंट्री करायची या छान अशा मंदिरामध्ये। इथं ऑनलाईन प्रकारे तुम्ही रूम बुक नाही करू शकत, त्याच्यामुळे तुम्हाला ऑफलाईन येऊन इथं तशीच ऑफलाईन रूम बुक करावी लागणार। मेन गेटमधनं आपण आत आलो आणि हे श्री संत गजानन महाराज यांचे छान असे मंदिर। श्रीराम मंदिर, तो समोर दिसतो तो सेवेधारी निवास आहे, जे वारकरी निवास सुद्धा आहे इथं, आणि भक्त निवास 4 पर्यंत इथं अवेलेबल आहेत। आपण त्या प्रसादालयाकडे जाऊन बघू आणि त्याचे टायमिंग्स वगैरे बघू। वर वारकरी निवास, त्याच्या खाली तुम्हाला प्रसादालय दिसेल। निवास क्रमांक 2 नंतर 2-3 नंतर हे प्रसादालय आहे। इथं सकाळचा नाश्ता अल्पोपहार 6 ते 9, महाप्रसादाचा टायमिंग आहे 10:30 ते 1:30 आणि संध्याकाळी 7 ते 10। तुम्ही जर इथे रूम केली असणार तर याच टायमिंग्समध्ये तुम्हाला हे नाश्ता आणि जेवण मिळेल। इथे पंढरपूरमध्ये तुम्हाला गजानन महाराज भक्त निवास सोबतच विठ्ठल रुक्मिणी भक्त निवाससुद्धा राहण्यासाठी उत्तम जागा आहेत। तिथं विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासामध्ये तुम्हाला ऑनलाईन बुकिंगसुद्धा करता येते। मी माझ्या चॅनलवर या गजानन महाराज भक्त निवासाचा डिटेल्ड व्हिडिओ टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला या भक्त निवासाबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल। तो व्हिडिओसुद्धा चेक करा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातनं तुम्ही सरळ इकडे आले, चौकातनं राईट घेतल्यानंतर तुम्हाला एक समोर विठू माऊलीचं मंदिर दिसेल। आणि बघा, हा आहे मंदिर परिसर आणि रात्रीच्या वेळेस खरंच खूप छान इथं प्रसन्नमय वातावरण झालेलं आहे। सर्वप्रथम आपण जाऊ आता चंद्रभागेच्या तीरी। हे आमची पूर्ण फॅमिली। हा आहे पश्चिम दरवाजा। सरळ आल्यानंतर आपल्याला नदीपात्र दिसत आहे, चंद्रभागा नदी। अशी मान्यता आहे, विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घ्यायच्या अगोदर सर्वप्रथम नदीमध्ये स्नान करू शकता। नॉर्मली भक्त स्नानच करतात, भक्त पुंडलिक यांचे दर्शन घ्यावे। इथे हे टेम्पल तुम्हाला समोर दिसत असेल आणि नंतर विठू माऊलीचे दर्शन घ्यावे। भक्त पुंडलिक यांचे मंदिर, इथं आपण सर्वप्रथम दर्शन करू आणि नंतर मेन मंदिराकडे दर्शनाला जाऊ। इथं अशी लाईन आहे दर्शनाची। इथं आणखी पण खूप छोटे खूप सारे देवी देवतांचे टेम्पल्स आहेत। हे भक्त पुंडलिकाचे मायबाप व 11 रुद्र मारुती मंदिर। हे द्वारकाधीश मंदिर नदीच्या एकदम काठावरच तुम्हाला बघायला मिळेल। चंद्रभागेत स्नान करून भक्त पुंडलिक यांचे दर्शन घेऊन थोडं समोर आल्यानंतर लेफ्ट साईडनं बघितल्यास तुम्हाला इथं दर्शन रांग मिळेल, जे नॉर्मल दर्शन रांग तुम्ही इथं दर्शन घेऊ शकता। बट आम्ही लगभग 1 वीक अगोदर ऑनलाईन पास काढलेली होती। पास काढल्यामुळे आमचं दर्शन थोडं लवकर होणार आहे आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही ऑनलाईन पास काढले तर तुमचं दर्शन शांततेत आणि लवकर होण्याचे जास्त चान्सेस आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ते बघा तुम्हाला दिसत असणार की लांब दर्शनाची रांग लागलेली आहे। कुठे चालला की आज? कोणाच्या? विठू माऊलीच्या दर्शनासाठी आम्हाला 1 तास लागला। विठ्ठल आणि रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर पश्चिम दरवाजातून आम्ही बाहेर आलेलो आहोत। पंढरपूरमध्ये तुम्ही विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेऊ शकता। खरंच खूप छान दर्शन झाले। आता विठू माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही जात आहोत आमच्या भक्त निवासाकडे। दर्शन घेऊन आम्ही श्री गजानन महाराज भक्त निवासामध्ये परत येऊन फ्रेश होऊन प्रसादालयामध्ये जेवणाकरिता आलेलो आहोत आणि 60 रुपीजमध्ये इथे अनलिमिटेड जेवण मिळते।
सो आजच्या ट्रिपचा आमचा हा दुसरा दिवस आहे आणि आमच्या भक्त निवासामध्ये आम्ही सकाळी नाश्ता करायला आलेलो आहोत. नाश्त्यामध्ये तुम्ही बघू शकता उपमा, पोहा, शिरा हे कमी रेटमध्ये इथे मिळते आणि खूप छान क्वालिटीचा मिळतो. सो तुम्ही इथं थांबल्यास सकाळी हा नाश्ता नक्की करा. हेच आमचं भक्त निवास 2 मध्ये रूम आहे. टॉयलेट बाथरूम अटॅच असणारी रूम केलेली आहे. सो आमच्या या रूमचे फक्त 400 रुपये रेंट आहे आणि एक गादी एक्स्ट्रा इथंच असते, म्हणजे 5 व्यक्ती आरामात याच्यामध्ये राहू शकतात. अशी 10 लोकांची पण मिळते. AC रूम मिळतात आणि 70 रुपयानं तुम्हाला एक कॉमन रूम असते, त्याच्यामध्ये 70 रुपये पर बेडनुसार तुम्ही राहू शकता. सो चला, आज ट्रिपचा दुसऱ्या दिवशी आम्ही इथं संत गजानन महाराज भक्त निवासमधनं चेकआउट केलेला आहे. माझ्या चॅनलवर मी या भक्त निवासाचा डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा नक्की बघा. आता आपण आलेलो आहोत पंढरपूरमधील विष्णुपद या ठिकाणावर. असे म्हणतात की इथे विष्णू रुक्मिणीला भेटायला आलेले होते, तेव्हा इथे त्यांचे पावलांचे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या गायींचे पावलांचे ठसे इथं उमटलेले आहेत त्या दगडावर. बोटिंग वगैरे करू शकता इथं तुम्ही. इथं दिवे सोडायची प्रथा आहे. हे बघा, हे नदीत पावसाळ्यात इथं शक्यतो या पुलावर पाणी असतं, सो तेव्हा तुम्ही म्हणजे इथं येऊन येते. हा बंद असते मंदिर विष्णुपद. विष्णू आणि गाय त्याचे असे जागोजागी पद दिसतात, हे उमटलेले आहेत. दर्शन घेऊन थोडंसं वर आल्यावर इथं आहे विष्णुदेवाने संत जनाबाईला भेट दिली ती जागा. हे बघा, इथं पाऊल क्लिअर दिसते. अशा प्रकारे पंढरपुरातील दर्शन आपले कंप्लीट झालेले आहे. इथं तुम्ही बघितले विष्णुपद तिथं दिसत होते, त्यांची बासरी वगैरे होती. पंढरपुरातील सर्व दर्शन आपले समाप्त झालेले आहे. याच्यानंतर आपण आता डिरेक्ट जाणार आहोत गाणगापुरात. सो नेक्स्ट भेट गाणगापूरमध्ये. पंढरपूरहून डिरेक्ट आपण पोहोचलेलो आहोत गाणगापूर. इथे आपण निघलो होतो सकाळी 10:30ला आणि इथं येता येता आपल्याला 5:30 वाजलेले आहेत. आम्ही सर्वप्रथम आलेलो आहोत नदी संगमवर. चला आता आपण संगमावर जाऊ. संगम दत्त मंदिर, मुख्य मंदिर, मेन टेम्पल. नदीकाठी या इच्छापूर्ण औदुंबर झाडाला धागा बांधल्यास आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. आणि साईडलाच हे पारायणचं कक्ष आहे. हे मेन पारायण कक्ष आहे. इथे म्हणतात की दत्तगुरू सुद्धा या औदुंबराच्या सानिध्यात बसत होते. इथे तुम्ही कधी पण आले ना तर तुम्ही पारायण नक्की करू शकता. हे जे तुम्हाला दिसत आहेत ना, लोक असे गोल फिरत आहेत, म्हणतात असे गोल फिरून आपल्या मनातील इच्छा मागितल्या तिथे सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि तुमच्या माहितीसाठी जे देऊळ बंद मूवी आहे त्याच्यामध्ये सुद्धा असा पारायणचा एक सीन आहे ना, तो मूवीची शूटिंग सुद्धा याच ठिकाणी झालेली आहे. इथं जे पारायणचे स्थान होते तिथनं आम्ही दर्शन घेऊन मेन दत्त मंदिराकडे जात आहोत. शिवमंदिर आहे आणि दत्त मंदिर आहे. इथं दर्शन घ्यायचं आणि मेन गाणगापूर गावात पादुका मंदिर आहे, तिथं दर्शन घ्यायचं. दत्त दरबार हे एंट्री. सो गाणगापूर बस स्टॉप जवळ येऊन एक्झॅक्ट बस स्टॉप जवळ समोर अपोजिट साईडला मंदिराचं पार्किंग आहे. बस स्टॉपच्या थोडंसं समोर आल्यावर आणि हे आलो मंदिराकडे. इथे श्री गुरुदेव दत्त यांच्या पादुका टेम्पल आहे, सोबतच नरसिंह स्वामी यांचे टेम्पल थोडं दूर आहे. बघा, सुरुवातीलाच जय हनुमान मंदिर. हे आलो आपण. हे दर्शनाची लाईन. दर्शन लाईनमध्ये लागलेला आहो इथं दत्त महाराजचं दर्शन घ्यायला. एक अंदाजे अर्ध्या तासामध्ये दर्शन होऊन जाईल.
हे मंदिर कर्नाटकमध्ये स्थित असल्यामुळे तुम्हाला नॉर्मली इथे कन्नड भाषेमध्येच खूप सारे बोर्ड्स बघायला मिळतील. सो डोंट बी कन्फ्यूज, इथल्या खूप साऱ्या लोकांना मराठी बोलता येत. तो गुरुदेव दत्त यांचे दर्शन झालेले आहे. हे वृक्ष काल दत्त जयंती झालेली आहे, त्याच्यामुळे बघा खूप छान प्रकारे हे मंदिर सजवलेलं आहे. नेक्स्ट डेट आपली अक्कलकोटमध्ये. आज आपल्या प्रवासाचा तिसरा दिवस आहे आणि आपण आलेलो आहोत अक्कलकोट इथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घ्यायला. हे बोर्ड दिसताना तुम्हाला राईट घ्यायचा आहे. सकाळचे 8 वाजलेले आहेत. इथे थोडी थोडी गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. राईट साईडने श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र अक्कलकोट, याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला तुम्हाला मंदिराकडे दर्शनासाठी जाण्याचा मार्ग मिळेल. स्वामी समर्थ मंदिर, चला दर्शनाला. या वटवृक्ष मंदिराचे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे पूर्ण दर्शन घ्यायला आम्हा सर्वांना फक्त अर्धा तास लागला. तेथे दर्शन करून आम्ही आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. स्वामींचे वटवृक्ष मंदिरातील दर्शन झाल्यानंतर आपण आलेलो आहोत चोळप्पा महाराज यांच्या मठाकडे, म्हणजे श्री स्वामी समर्थ यांच्या समाधीस्थानाकडे. श्री स्वामी समर्थ यांचे परमभक्त चोळप्पा महाराजांचे घर. श्री स्वामी समर्थांनी लघुशंका केलेले तीर्थ. अक्कलकोटमधील सर्व दर्शन आपले घेऊन झालेले आहे. आपण आलेलो आहोत तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूरला. प्रीती, हे टेम्पल जवळ येतात राजे शहाजी महाद्वार. हे इथनं आपण एंट्री केलेली आहे मोठ्या गेट मधनं. हा यज्ञ मंडप आहे. मेन मंदिराच्या आतमध्ये आल्यावर लगेच तुम्हाला दिसणार. इथं खूप साऱ्या प्रकारचे दर्शन आहे, जसे की धर्मदर्शन, मुखदर्शन, पेड दर्शन. पेड दर्शन हे 2 प्रकारचे आहेत, 200 रुपये पासवाला आणि 500 रुपये पासवाला. आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. मी मुखदर्शनच्या लाईनमध्ये लागलेलो होतो आणि मला मुखदर्शन घेण्यासाठी 1 तास लागला, जे की 50 फुटाहून घेतलं जातं. धर्मदर्शनाला लगभग 2 ते 2.5 तास लागतात आणि पेड दर्शन न करता तुम्हाला धर्मदर्शन किंवा मुखदर्शन करणं जास्त सोयीस्कर आहे. हा 500 रुपयेवाला जे पेड दर्शन आहे ते थोडं लवकर करता येतं. आहे इच्छापूर्ती दगड. खूप छान प्रकारे आपल्या 3 दिवसाच्या ट्रिपमध्ये पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट आणि तुळजापूर येथील दर्शन झालेले आहे. इथपर्यंत आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.